उन्हाळा आला आहे आणि सगळ्या मुलांना सध्या सुट्टी लागली आहे, त्यामुळे सध्या वेकेशनचा मोड ऑन आहे. ऑफिसला पण सुट्ट्या भेटतातच उन्हाळ्यामध्ये. सो जर तुम्हाला वेकेशन प्लॅन करायचं असेल आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल की वेकेशनमध्ये कोणते कोणते आउटफिट कॅरी करायचे, काय काय कपडे बॅगेत पॅक करायचे, जर तुमचे एवढेच सगळे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सो जर तुम्ही कन्फ्यूज असाल की वेकेशनला काय काय कॅरी करायचं, किती किती कपडे कॅरी करायचे, कसं कसं मॅचिंग करायचं, कसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग करायचं, सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सो बॅग पॅक करताना किंवा कपडे कॅरी करताना मला तुम्हाला 1-2 टिप्स द्यायला आवडेल की कपडे कमीत कमी कपड्यांमध्ये कसे जास्तीत जास्त लुक करू शकतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे. जसं की एका शॉर्टमध्ये 2 लुक तयार केले किंवा एका टॉपमध्ये 2 बॉटम मी कशा कॅरी केल्या, तुम्हाला हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघता येईल. सो आपण व्हिडिओला सुरुवात करताना सगळ्यात पहिलं मला बोलायला आवडेल ते म्हणजे कलरबद्दल. आता उन्हाळा आला आहे, तर ह्या उन्हाळ्यामध्ये थोडे व्हायब्रंट कलर खूप छान वाटतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात. तर हे व्हायब्रंट कलर कशाबरोबर मिक्स मॅच करायचे, तर मोस्टली सगळ्या न्यूड कलरबरोबर हे व्हायब्रंट कलर खूप इझिली ब्लेंड होतात आणि खूप छान लुक होतं. नंतरचा मुद्दा म्हणजे कॉटनचे कपडे कॅरी करा. जेवढे कॉटनचे कपडे तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये कॅरी करणार ना, तेवढंच तुम्हाला थोडंसं कम्फर्ट आणि इझी वाटेल या उन्हाळ्याच्या वेकेशनमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण शूज कॅरी करतो, तर मी असं म्हणेल काही स्लीपर्स, स्लीपॉन्स कॅरी कराच जसं कम्फर्टेबल असेल, बट मस्ट हॅव म्हणजे व्हाईट शूज कॅरी करा. म्हणजे ते तुमच्या प्रत्येक आउटफिटमध्ये बरोबर खूप छान पद्धतीने मिक्स मॅच होतील. आता शूज नंतर मलाच बोलायला आवडेल ते सनग्लासेसबद्दल की सनग्लासेस मस्ट हॅव. तुम्ही सनग्लासेस आणि सनस्क्रीन पण अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेकेशन प्लॅन करतात, घरी थांबतायत, कुठेही थांबा, पण सनस्क्रीन तुम्हाला ही लावलीच पाहिजे. जर तुम्ही लगेज कॅरी करतायत किंवा तुम्ही बॅग पॅक करायला घेणार असाल, तर एक गोष्ट नेहमी खूप महत्त्वाची नेहमी लक्षात ठेवा की जर आपण वेकेशनसाठी बॅग पॅक करतो आहे, तर कपडे हे मिक्स मॅच करून वापरा. म्हणजे एक टी शर्ट 2-3 बॉटमवरती जाईल किंवा एक बॉटम 2-3 टी शर्टवरती जाईल. शूज मिनिमम ठेवा, जेणेकरून तुमचं लगेज फार कमी होईल आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायला जिथे पण जाल, वेकेशनला फिरायला जिथे पण जाल तिथे एक्सप्लोअर करायला जास्त मिळेल, रादर दॅन तुम्ही तुमची ओझीच उचलत बसाल. मला इथे आवर्जून मेन्शन करावंसं वाटेल की जर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल, मस्ट हॅव एसेन्शियल्स फॉर समर वेकेशन, तर तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जास्त रिलेट करू शकतात. त्यातले काही पॉईंट्स इथे किती युजफुल होतात हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओमध्ये कळेल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सो मिनिमम क्लोथ्समध्ये पण खूप स्मार्ट पद्धतीने आपण ड्रेसअप होऊ शकतो. सो हा लुक पहिला आहे. आता तुम्ही या पहिल्या लुकमध्ये बघू शकतात, मी हा व्हाईट ड्रेस घातलेला आहे. आता हा व्हाईट ड्रेस आहे, तर मला असं वाटतं हा व्हाईट ड्रेस एवढा वर्सटाईल आहे ना की प्रत्येकाकडे एखादा व्हाईट ड्रेस हा असलाच पाहिजे. मग तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने त्याची लेंथ शॉर्ट किंवा लॉंग ठेवू शकतात. एखादा लॉंग मॅक्सी व्हाईट ड्रेस पण खूप स्मार्ट दिसतो किंवा एखादा शॉर्ट व्हाईट ड्रेस पण खूप स्मार्ट दिसतो. स्लीवलेस, मेगा स्लीव्स, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसा एखादा व्हाईट ड्रेस घ्या. माझा हा ड्रेस तुम्ही बघू शकता, तर हा शर्ट ड्रेससारखा आहे. शर्टसारखा मिडी ड्रेस मी कॅरी केलेला आहे आणि थोडासा हा लूज आहे, त्यामुळे वेस्ट प्रॉपर डिफाईन करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये बेल्ट ॲड केलेला आहे. अगेन तेच व्हाईट स्निकर्स घालून मी हा लुक कंप्लीट केलेला आहे. जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की एखादा स्कार्फ कंपल्सरी कॅरी करा. हा स्कार्फ मी हेअरबँडसारखा थोडासा वेगळा स्टाईल करण्यासाठी वापरलेला आहे. सो हा लुक झाला पहिला. आता ह्याच लुकमध्ये थोडासा कम्फर्ट येण्यासाठी किंवा समजा तुम्ही जिथे चाललाय तिथे थोडीशी थंडी असेल, तर त्याच्यासाठी मी हा असा डेनिम जॅकेट कॅरी केलेला आहे. सो हा डेनिम जॅकेटवरचा लुकही तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता मला स्पेसिफिकली ड्रेस मेन्शन करावासा वाटेल तो एखादा व्हायब्रंट कलरचा ड्रेस.
हाच कलर तुमच्याकडे असला पाहिजे असं नाही, पण असे व्हायब्रंट कलर हे समर वॅकेशनमध्ये खूप सुंदर आणि खूप छान दिसतात. अशा व्हायब्रंट कलरमध्ये काही काही प्रिंटवाले असतात, मोठ्या मोठ्या प्रिंट्स असतात, बलून स्लीव्ज असते. फक्त एक मेक शुअर करा, असे जे लॉंग ड्रेस तुम्ही घ्याल ना ते स्पेसिफिकली कॉटन किंवा लिनेन फॅब्रिकमध्ये असावे, तर असे कॉटनचे ड्रेसेस तुम्ही कम्फर्टेबली कॅरी करू शकतात. कॉटनच्या ड्रेसनंतर मला बोलायला आवडेल ते हे व्हायब्रंट कलरच्या स्कर्ट बरोबर. तुम्ही ह्या स्कर्टमधले कलर्स बघू शकतात, किती व्हायब्रंट आणि पॉपअप करणारे आहेत. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये काही काही इमेजेस आहेत, खूप सुंदर सुंदर अशा कार्टूनच्या इमेजेस आहेत, त्या पण खूप छान दिसतात. या स्पेसिफिकली समर वेकेशनमध्ये हे असले कलर्स खूप छान दिसतात. आता ह्या स्कर्टवरती तुम्ही बघू शकतात की मी अगेन न्यूड कलरचा म्हणजे व्हाईट कलरचा टी शर्ट घातलेला आहे. हा माझा क्रॉप टॉप आहे जो स्कर्ट बरोबर खूप छान पद्धतीने मर्ज होतो. आता हाच क्रॉप टॉप बरोबर तुम्ही बघू शकतात की मी स्कर्टच्या जागी धोतीसुद्धा ट्राय केलेली आहे. ही कॉटनची लूज अशी धोती जी खूप कम्फर्टेबली कुठेही ट्रॅव्हल करताना खूप छान पद्धतीने मी कॅरी करू शकते. कुठे चढ उतार असेल तिथे चढायला कम्फर्टेबल असेल, बसताना उठताना खूप छान पद्धतीने इवन ट्रॅव्हल फ्रेंडली अशा ह्या धोतीस आजकाल मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या धोती आलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मी काही काहींचे फोटोज इवन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा धोतींमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. आता धोती झाल्यानंतर मला बोलायला आवडेल ते शॉर्ट्सबद्दल. मला असं वाटतं ट्रॅव्हल करताना डेनिम शॉर्ट्सपेक्षा कॉटनच्या शॉर्ट जास्त कम्फर्टेबल असतात. तशी ही माझ्याकडे असलेली ही व्हाईट शॉर्ट जी मी माझ्या चक्क नवऱ्याच्या टी शर्ट बरोबर ओव्हरसाईज टी शर्ट बरोबर कॅरी केलेली आहे. हा लुक किती कूल वाटतो किंवा किती छान पद्धतीने जातात असे लूज टी शर्ट अशा शॉर्ट्स बरोबर तुम्ही बघू शकतात. इवन दो थोडा फेमिनाईन नाजूक खूप सुंदर असा लुक घ्यायचा असेल ह्या शॉर्ट्स बरोबर, तर मी हा माझा एक क्रॉप टॉप ॲड केलेला आहे आणि कम्फर्टेबलसाठी ह्याच्यावरती मी लॉंग जॅकेट कॅरी केलेला आहे. हा क्रॉप टॉप जर तुम्ही बघितला असेल तर मी आधीच्या व्हिडिओमध्येच हा क्रॉप टॉप साडीबरोबर सुद्धा ट्राय केलेला होता. तर असं वर्सटाईल पद्धतीने तुम्ही तुमच्या कपड्यांबरोबर खेळू शकतात आणि खूप नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आणि खूप सुंदर सुंदर लुक्स तयार करू शकता. सो असे हे इनोव्हेटिव्ह वर्सटाईल असे लुक्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सर्वसामान्यांपेक्षा पण हे लुक्स थोडेसे हटके वाटले की नाही हे नक्की प्रामाणिकपणे मेन्शन करा. आणि काय असेच हटके लुक्स जर तुम्हाला बघायचे असतील, असंच हटके स्टायलिंग कॅरी करायचं असेल तर यापुढेही माझे व्हिडिओज बघत राहा. असेच स्टायलिंगचे व्हिडिओज अजून सगळ्यांना पोचवा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. ज्यांचे ज्यांचे वॅकेशनचे प्लॅन आहेत त्यांना हे माझे लुक सगळ्यांना दाखवा, जेणेकरून त्यांनाही स्टायलिश राहायला हेल्प होईल. अत्यंत महत्त्वाची सूचना, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ते बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आधीच येईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि हो, हॅपी वॅकेशन.